श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. तर आज आहे हनुमान जयंती. हनुमान जयंतीच्या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप प्रभावी ठरत असतात. पौराणिक कथेनुसार हनुमानजींना पुनर्जीवन देण्यात आलेला दिवस सुद्धा हनुमान जयंती म्हणून साजरा करतात. यंदाची हनुमान जयंती ही चैत्र शुक्ल पौर्णिमेला साजरी करण्यात येणार आहे. पौर्णिमा तिथी ही 1 एप्रिल 2026 सकाळी 7:02 सुरू होईल, तर पौर्णिमा तिथीची समाप्ती 2 एप्रिलला सकाळी 7:42 संपेल. उदय तिथीनुसार पौर्णिमा तिथी ही 2 एप्रिलला असल्याने याच दिवशी आपल्याला हनुमान जयंती साजरी करायची आहे. आता या दिवशी जर काही उपाय केले तर ते खूप प्रभावी ठरत असतात. भरपूर वेळा आपल्या आयुष्यात अनेक अडचणी अडथळे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही. तसेच आपण मेहनत तर करत असतो, पण मेहनतीचे कष्टाचे फळ आपल्याला पाहिजे तसे मिळत नाही. मग आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी, आपल्या आयुष्यातील दुःख, दारिद्र्य, गरिबी दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे, कोणत्या सेवा कराव्या याबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे. तत्पूर्वी तुम्ही ऑलराऊंडर या मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये जय हनुमान किंवा जय बजरंगबली लिहायला विसरू नका, जेणेकरून हनुमान रायाचा आशीर्वाद आपल्या कुटुंबावरती राहील. हनुमान जयंतीच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे. अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल. ब्रह्ममुहूर्तावरती आपण जे काही पूजा करतो, सेवा करतो, तर त्याचे अगणित फळ आपल्याला मिळत असते. कारण की या वेळेमध्ये वातावरणामध्ये देखील शांतता असते आणि आपण जे काही पूजा करतो त्या पूजेमध्ये देखील आपले लक्ष लागत असते. आता हनुमानजींचा जन्म हा सकाळीच झाला होता असं म्हटलं जातं. त्यामुळे जर तुम्हाला सकाळी पूजा करणे शक्य असेल तर आवर्जून सकाळी पूजा करायची आहे. तसेच हनुमानजींना प्रिय आहे प्रभू श्रीराम. त्यामुळे तुम्हाला जर हनुमानजींना या दिवशी प्रसन्न करायचे असेल किंवा मनोकामना पूर्ण करायची असल्यास तुम्ही निरंतर रामनाम जप करू शकता. तसेच हनुमान जयंतीच्या दिवशी तुम्ही संकल्प घेऊन 1 ते 11 माळा किंवा तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला जमेल तितका रामनाम जप करा. रामनाम जप तुम्ही लिहू देखील शकता. हनुमानजीच्या समोर जितक्या वेळा रामनाम आनंदाने घ्याल तितके हनुमानजी तुमच्यावर प्रसन्न होतील. त्यामुळे मनोकामना पूर्तीसाठी सर्वात प्रभावी मंत्र म्हणजे जय श्रीराम हा मंत्र आपण आवर्जून या दिवशी म्हणायचाच आहे. हनुमान जयंतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे, स्वच्छ कपडे घालावे. या दिवशी केशरी रंगाचे, पिवळ्या रंगाचे, लाल रंगाचे वस्त्र तुम्ही परिधान करू शकता. फक्त काळ्या रंगाचे वस्त्र आपल्याला परिधान करायचे नाही, कारण की जेव्हा पण एखादं शुभ कार्य असतं तेव्हा आपण काळा रंग वर्ज्य करत असतो. त्याचप्रमाणे या दिवशी देखील काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करू नये. त्यानंतर हनुमानजींचा फोटो किंवा मूर्तीची पूजा करावी. तसेच आता प्रत्येकाच्याच घरामध्ये फोटो असेल असं नाही, कारण की हनुमानजींचा फोटो हा घरामध्ये ठेवला जात नाही. पंचमुखी हनुमानजींचा फोटो ठेवला जातो, पण हनुमानजी ब्रह्मचारी असल्यामुळे हनुमानजींचा फोटो घरामध्ये ठेवत नाही. तर आपण हनुमानजींची पूजा करायची आहे. जवळपास जिथे पण मारुतीरायाचं मंदिर असेल तर तिथे आपल्याला जायचं आहे. तिथे आपण हनुमानजींची पूजा करायची आहे. आता या दिवशी चमेलीच्या तेलात सिंदूर लेपून हनुमानजींना त्याचा टिळा लावावा. हार फुले हनुमानजींना अर्पण करावेत. लाडू, केळी, फळे, चणे, फुटाणे, गूळ यापैकी कोणताही नैवेद्य हनुमानजींना दाखवावा. चमेलीच्या तेलाचा दिवा लावून धूप अगरबत्ती लावून हनुमानजींची पूजा करावी. यावेळी मनात रामनाम जपावे, हनुमान चालीसा पठण करावे, रामस्तुती म्हणावी व सर्वात शेवटी हनुमानजींची आरती करून प्रसाद घ्यावा. आता या दिवशी आपण हनुमानजींना रुईच्या पानाची माळ ही आवर्जून घालायची आहे. आता तुमच्या इथे जवळपास कुठे जर रुईची पानं असतील तर तुम्ही 11 किंवा 21 रुईची पानं घ्यायची आहे. किंवा अगदी हनुमान मंदिरामध्ये गेला तर तिथे रुईची पानं सहज मिळून जातात. रुईच्या पानांची माळ देखील मिळते, तर ती घेतली तरी पण चालेल. हनुमानाला रुईच्या पानांची माळ घालण्यामागे एक आख्यायिका सांगितली जाते. ती थोडक्यात अशी की हनुमानजींची माता अंजनी ही निस्सीम गणेश भक्त होती. आपल्या पुत्रावर आपल्या उपास्य दैवताची कृपादृष्टी व्हावी इतकेच नव्हे तर त्याला बळ, बुद्धी, विघ्न हरतत्व नित्य लाभावे यासाठी अंजनी हनुमानाच्या गळ्यात मंदाराच्या किंवा रुईच्या पानाची माळ घालत असे. आपल्या मातेची स्मृती म्हणून हनुमान पुढे रुईची माळ गळ्यात धारण करू लागला आणि म्हणूनच भाविक त्याला रुईच्या पानांची माळ घालतात. तसेच तो 11वा रुद्र असल्याने 11 पानांची माळ आणि 11 प्रदक्षिणा घालण्याची ही प्रथा पडली आहे. आता आपण रुईच्या पानांची माळ घ्यायची आहे किंवा अगदी पानं सेपरेट घेतली तरी अगदी त्याची देखील तुम्ही माळ बनवू शकता.
तर आपल्याला सिंदूर घ्यायचा आहे आणि त्या प्रत्येक पानावरती आपल्याला जय श्रीराम किंवा राम हा शब्द लिहायचा आहे। राम हा शब्द भगवान हनुमानांना अत्यंत प्रिय आहे। जर तुम्ही प्रत्येक पानावरती राम हा शब्द लिहिला आणि ती माळ जर भगवान हनुमानजींना अर्पण केली तर भगवान हनुमान हे अत्यंत प्रसन्न होतात व आपल्या आयुष्यातील दुःख, दारिद्र्य, गरिबी ही दूर होत असते। त्याचसोबत आपली जी काही मनोकामना आहे तर ती मनोकामना देखील पूर्ण होत असते। तसेच हनुमानाला सिंदूर लावण्यामागे ही कथा सांगितली जाते। भरताने तेल आणि सिंदूर माखून हनुमानाची जखम बरी केली। याशिवाय दुसरी प्रचलित कथा म्हणजे सीतामाईला भांगात सिंदूर लावताना हनुमानाने एकदा पाहिले आणि माई हा टिळा आपण कपाळावर का लावताय असे हनुमंताने सीतामाईला विचारले। असं केल्याने तुझ्या स्वामींचं आयुष्य वाढेल असे सीतामाईने हनुमानाला सांगितले। तेव्हापासून आपल्या स्वामींचे म्हणजेच प्रभू श्री रामचंद्रांचे आयुष्य वाढावे या उद्देशाने हनुमान आपल्या सर्वांगाला सिंदूर माखून घेऊ लागला। त्यामुळे आपण देखील या दिवशी भगवान श्री हनुमानाला सिंदूर तसेच चमेलीचं तेल अर्पण करायचं आहे। आता जेव्हा आपण तिथे तेल अर्पण करत असतो तिथे दिव्यामध्ये तेल टाकत असतो तर त्या दिव्यामध्ये आपण आपला चेहरा देखील बघायचा आहे। तर आपण चेहरा बघितल्यामुळे आपल्या आयुष्यातील दुःख, दारिद्र्य, गरिबी ही दूर होते असं देखील म्हटलं जातं। या दिवशी आवर्जून तुम्ही हनुमानजींच्या मंदिरामध्ये चमेलीचं तेल हे अर्पण करायचंच आहे। आता या दिवशी आपल्याला नारळाचा एक अत्यंत प्रभावी उपाय देखील करायचा आहे। हिंदू धर्मात शुभ कार्यासाठी नारळाचा उपयोग केला जातो। मंदिरात नारळ वाढवणे किंवा चढवण्याची पद्धत आहे। नारळाला श्रीफळ असेही म्हणतात। धार्मिकतेबरोबरच नारळाचे औषधी गुणधर्म देखील आहेत। प्रत्येक पूजेमध्ये नारळाचे स्थान सर्वोच्च आहे। नारळाशिवाय पूजाविधी होऊ शकत नाही। प्रत्येक पूजेचं गणपतीला आवाहन करण्यासाठी पूजेत सुपारी ठेवली जाते। त्याचप्रमाणे माता लक्ष्मीची कृपादृष्टी मिळवण्यासाठी नारळ देखील ठेवला जातो। पौराणिक कथेनुसार भगवान विष्णू जेव्हा पृथ्वीवर अवतरले तेव्हा त्यांनी आपल्यासोबत लक्ष्मी, नारळाचे झाड आणि कामधेनू या 3 गोष्टी आणल्या। या 3 गोष्टी माणसासाठी वरदान असून नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष असेही म्हणतात। नारळात ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचा निवास असतो असं म्हणतात। नारळावर दिसणारे 3 डोळे म्हणजे शंभो शंकरांचे त्रिनेत्र आहेत असं म्हटलं जातं। या कारणामुळे नारळाला खूप शुभ मानलं जातं आणि पूजाविधीत त्याचा वापर केला जातो। प्रत्येक धार्मिक कार्यक्रमात नारळाचा उपयोग केला जातो। नारळ सौभाग्य आणि समृद्धीचं प्रतीक आहे। प्रत्येक देवाला नारळ प्रिय आहे म्हणून देवतांना नारळ अर्पण केल्यानंतर प्रसाद म्हणून त्याचे वाटप देखील केले जाते। आता या दिवशी असाच आपण एक नारळ घ्यायचा आहे। नारळ हा पाण्याने पूर्णपणे भरलेला असावा असाच नारळ आपल्याला घ्यायचा। अगदी आपल्याला नारळ कोणी दिलेला असेल तर तो नारळ चुकूनही घ्यायचा नाही। आपण स्वखर्चाने नारळ घ्यायचा आहे। आता नारळ पाण्याने भरलेला असावा असा नारळ घ्यायचा आहे। सोबत आपण चमेलीचं तेल घ्यायचं आहे। थोडेसे काळे उडीद घ्यायचे आहे। थोडेसे काळे तीळ घ्यायचे आहे। रुईच्या पानांची माळ घ्यायची आहे आणि हे सर्व घेऊन आपण हनुमान मंदिरामध्ये जायचं आहे। त्याचसोबत आपल्याला चणे, फुटाणे, गूळ किंवा अगदी बुंदीचे लाडू सोबत घ्यायचे आहे। या सर्व वस्तू तिथे घेऊन जायचं आहे। त्यानंतर आपण तिथे दिवा लावायचा आहे। मग तुम्ही चमेलीच्या तेलाचा किंवा शुद्ध तुपाचा दिवा देखील तिथे लावू शकता। तसेच आपण थोडेसे काळे तीळ त्या दिव्यामध्ये टाकायचे आहे किंवा जर त्या दिव्यामध्ये टाकणे शक्य नसेल तर तिथे तुम्ही अर्पण करायचे आहे। त्याचसोबत अगदी 11 उडीद देखील किंवा 21 उडीद देखील आपण हनुमानाजवळ अर्पण करायचे आहे। 21 किंवा 11 काळे उडीद अर्पण करावे। तसेच थोडे काळे तीळ अर्पण करावे। त्यानंतर हनुमानाला आपण नैवेद्य देखील अर्पण करायचा आहे। मग बुंदीचे लाडू किंवा तुम्ही अगदी चणे, फुटाणे देखील अर्पण करू शकता। रुईच्या पानांची माळ हनुमानजींच्या गळ्यामध्ये घालायची आहे आणि ती घालत असताना आपली इच्छा, मनोकामना देखील तिथे व्यक्त करायची आहे। त्याचसोबत आता आपण जो काही नारळ घेतलेला आहे तर या नारळाला देखील आपण सिंदूर लावायचा आहे आणि सिंदूर लावल्यानंतर हा नारळ आपण आपल्या हातामध्ये घ्यायचा आहे आणि आपली जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे तर ती तिथे व्यक्त करायची आहे। अगदी या नारळावरती तुम्ही राम हा शब्द लिहिला तरी पण चालेल। अगदी कठीणातील कठीण कोणतीही इच्छा असो तर ती तिथे तुम्ही व्यक्त करायची आहे। घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही किंवा खूप कष्ट करून, मेहनत करून कष्टाचे फळ मिळत नाही। जे काही आहे तर ते मनापासून आणि श्रद्धेने आपण तिथे सांगायचं आहे। त्यानंतर हा नारळ हनुमानजींच्या चरणाजवळ अर्पण करायचा आहे। यामुळे आपली रखडलेली कामे मार्गी लागतात आणि त्याचसोबत आपली जी काही इच्छित मनोकामना आहे
तर ती देखील पूर्ण होत असते. त्यामुळे तुम्ही हनुमान जयंतीच्या दिवशी हा उपाय आवर्जून करायचाच आहे. तसेच आपण या दिवशी हनुमान चालिसाचं पठण करायचं आहे. तिथे बसून देखील तुम्ही हनुमान चालिसा पठण करू शकता किंवा श्रवण करू शकता किंवा घरी येऊन जरी हनुमान चालिसाचं पठण केलं तरी पण चालेल. त्याचसोबत हनुमान जन्माची कथा देखील या दिवशी आपण आवर्जून ऐकायची आहे. आणि या दिवशी दिवसभरामध्ये आपण जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम हा शब्द आपल्याला जेवढ्या वेळा उच्चारता येईल तेवढ्या वेळा उच्चारायचा आहे. तेवढ्या वेळा आपण प्रभू श्रीरामांचे नाव घ्यायचे किंवा अगदी तुम्ही 11 माळे 21 माळे जप देखील करू शकता किंवा 1 माळ जप केला तरी पण चालेल. यामुळे आपल्याला बजरंगबली हनुमानाचा आशीर्वाद हा प्राप्त होत असतो. कारण की त्यांना सर्वात प्रिय आहे तर ते म्हणजे प्रभू श्री रामचंद्र. त्यामुळे आपण या दिवशी जय श्रीराम किंवा राम या शब्दाचं उच्चारण आवर्जून करायचंच आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.